हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात सर्व? तुम्ही सगळे कसे आहात? मस्त ना, मजेतच असणार. आज आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर, इतकं छान रेडी होऊन. आणि कुठे जाणार आहोत ते तुम्हाला समजेलच लवकर. त्यासाठी स्टे ट्यून विथ अस. स्टे ट्यून्ड गाईज. आज आपण खूप सारं फोन करणार आहे, नवीन नवीन गोष्टी बघणार आहे, नवीन 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 गोष्टी. लोकांना भेटणार सुद्धा आहे. मजा येईल. मग आपण मस्तपैकी गिफ्ट शॉप मध्ये जाऊन एक छोटंसं क्यूटचं गिफ्ट आयरासाठी पॅकअप करून घेतलं आणि जायला निघालो. आपण व्हेन्यूच्या ठिकाणी पोहोचलो आणि ते व्हेन्यू खूपच छान होता. त्याचं ते इंटेरियर, ते वर्क्स आणि ते सर्व इच अँड एव्हरी डिटेलिंग इज सो अमेझिंग अँड सो ब्युटिफुल. जस्ट लुकिंग लाईक वाव. इथे येऊन आपण सर्वांना भेटलो आणि सगळ्यांना हाय केलं. त्यात आयराही भेटली आणि आयराची मम्मीही. आयरा थोडीशी नाराज होती कारण की आम्ही तिला फर्स्ट टाइम भेटत होतो ना, म्हणून ती आम्हाला जास्त काही भाव देत नव्हती, पण तरी आम्ही प्रयत्न करत होतो. मग फायनली बर्थडे केक कटिंग झाला आणि बर्थडे केक कट झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी लंच करून आपण मग मस्त डान्स केला, गप्पा मारल्या सगळ्यांशी आणि मग आयराला आणि आयराच्या मॉम डॅडला बाय बोलून निघालो. आणि आता आपण चाललोय घरी. बर्थडे पार्टी खूप छान होती आणि खूप मस्त झालेली आहे आणि इथला व्ह्यू आणि अँबियन्स तर खूपच छान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. पण मध्येच प्लॅन ना चेंज झाला आपला, त्यामुळे आपण आलो आहे आयक्या एक्सप्लोअर करायला आणि इथल्या नवीन नवीन गोष्टी बघायला. चला आपण सर्व मिळून बघूयात तर आयक्यामध्ये काय काय भेटतं. आपण हॉलमध्ये तर डार्क देण्यापेक्षा असं वेगळं होतं. जास्त डार्क झालं असा. प्लॅन असाच होता. आवडला. आपण पण करू ना, तर त्याला ते हँडल्स नाही लावायचे. हे असंच ठेवायचं ना. व्ह्यू प्रोफाईल हे बघ, हे पार्टेशन किती भारी केलंय. असे लाईट्स लावून असंच करायचं. काय जरा तुम्हाला आमच्या घरात असं काही दिसलं ना, समजून घ्या आयक्याची आयरा चोरली आम्ही. नाही तुला दाखवतो मी इकडे. आता तू जे बघणार आहे ना, व्हॉट एव्हर, हे माझं विचार आहे, असं सेम करायचं आहे. हा आपला येईल आहे. ओके, हा इकडं मध्ये सेंटर टेबल ठेवून देऊ आणि ही पॅक करून जाईल आपल्याला इथं. आमच्या मेवडीकर पैशांची कमी नाही. 7 लाख म्हणजे असं असे एक हवा मारला तर 7 लाख इकडचे तिकडे होते. हे बघे कसं असते असं अर्धा का बरं. आपल्याला नाही ते होगड तर आहे, ते विसरलं मी, ते बटन असतं काहीतरी. असेच आम्ही किचनचे वेगवेगळे सेटअप्स बघितले आणि सचिन एकदम एक्सायटेड होऊन मला सगळं असं सांगत होता की आपण घरासाठी हे करणार ते करणार आणि मीही खूप एक्सायटेड होऊन ऐकत होती. हॅलो, आपण आता आयक्या फिरतो आणि आयक्यात खूप सारे वेगवेगळे लाईट्स आहेत. आता आम्ही एका मस्त आहे की टेबलच्या ठिकाणी बसलो आणि आम्हाला हा टेबल खूप आवडलेला आहे कॅफेटेरियासाठी. बट कॅफेटेरिया इथं हैदराबादमध्ये टाकून काय अर्थ आहे का? नाही. त्यामुळे मग आपण प्रयत्न करतोय की असं कॅफेटेरिया नाशिकला आणावं. जर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहील तर लवकरच आपण आणू पण यात. हो की नाही मग? हो ना. आणि आम्ही मस्त फिरतोय आणि जे गोष्टी आवडतील ते बघतोय. घ्यायचं ॲज सच काही नाही आहे, पण आयकिया कधी पाहिलं नव्हतं तर बघायचं होतं. आणि इथं खूप सारे असे प्रोडक्ट्स आहे की जे आपण घेऊ शकतो आणि इथं खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आणि डिटेलिंग्सवर खूप लक्ष दिलेलं आहे. जे खरंच बघितलं पण पाहिजे नाही का आपण. प्रत्येकाने एकदा तरी आयक्या व्हिजिट करावा जेव्हा आपण घर रिनोव्हेट करतो ना त्याच्या पहिले.
म्हणजे की त्याला एक आयडिया येईल, एक बेसिक अंडरस्टँडिंग समजेल की कुठली गोष्ट कुठं चांगली दिसते. ज्या प्रकारे त्यांनी प्रॉपर सेटअप्स करून दाखवले प्रत्येक गोष्टीचे, त्या प्रकारे आपण सेटअप्स करू शकतो. कुठे काय अरेंज करायचं, कुठल्या ॲज अ इंटिरियर कुठे कुठला कलर पाहिजे, कुठल्या वॉलला कुठला शेड पाहिजे. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी छान अरेंज कधी आपल्या डोक्यात येत नाही. खूप छोटी गोष्ट असते पण आपल्या डोक्यात येत आणि नाही. छोट्या छोट्या गोष्टी आणि खूप उगाच मोठ्या आपला- मोठ्या फरक पाडतो आपण. आणि आपला खूप जास्त एरिया कन्झ्युम होऊन जातो एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या फर्निचरमध्ये, जो की अननेसेसरीली आपला एरिया निघून जातो त्या ह्याच्यात. त्यामुळे कमी जागेमध्ये जास्त अप स्टोरेज पण होईल त्या गोष्टींचं आणि ॲट्रॅक्टिव्ह पण दिसेल. अशा पद्धतीने स्ट्रक्चर केलेलं केव्हाही चांगलं. त्या आयडियाज आपण इथे घेऊ शकतो निश्चितच. तिची सवय जाणारच नाही माझं बोलण्यात मध्येच इग्नोर करण्याची. पाय कम्प्लीट केल्याशिवाय हसली नाही ना, सवय आहे आम्हाला. पण ठीक आहे, लेट इट बी, चालतंच एवढं. आवडलं मयुरी आकाशला? अरे तो पहिलेच माकड, त्याला माकड गिफ्ट करणार आहे तू. अशा प्रकारे मस्तपैकी आपण ऐके असं एक्सप्लोर केलं आणि घरी आलो. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, जस्ट गो विथ द फ्लो. लाईक, शेअर, सबस्क्राईब.